नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संबंधी त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. एकनाथनं धावत धावत पुढं जाऊन खिशातला चाकू काढला आणि चाकूनं त्या तरुणीच्या हातांचे पायांचे दोरखंड कापले व लागोलाग तोंडाभोवतालची पट्टीही कापली. कॉमिक्स वाचून त्याला माहीत होतं की हातपाय बांधले की त्यांना रग लागते. त्या माणसाला एकदम हालचाल करता येत नाही. खाली बसून त्यानं तिचे दोन्ही पाय हातांनी चोळले. तोपर्यंत ती हातावर हात चोळून रक्ताभिसरण पुन्हा होऊ देत होती. 2-3दा आवंडा गिळून मग तिनं ओठ जिभेने ओले केले आणि ती घोगऱ्या आवाजात म्हणाली, "कोण तू? इथं आता कसा आलास? कशासाठी?" "मी एकनाथ देशमुख. इथं असाच आलो." "तो इथं कशी काय?" "मी मीरा. मला इथल्या एकानं खोटा निरोप पाठवून फसवून आणलं." "जाळ, काळा, टकल्या, काचेच्या डोळ्यांचा?" "हो हो, तो मुजामे. तो बाहेर गेल्यावरच चोरून मी हवेलीत आलो." "पण कशासाठी?" एकनाथचं उत्तर लागोलाग न अडखळता आलं. त्याच्या मनात संशय नव्हता. "मीरा, दुर्गापूरमध्ये एवढ्यात ड्रॅकुला व्हॅम्पायरसारखं कोणीतरी आलं आहे. माझी खात्री आहे की दिवसाचा तो या नाईकांच्या हवेलीत लपून बसलेला असतो." जयदेव व रामदासनंच सांगितलेली हकीकत. तरीही ती म्हणाली, "एकनाथ, तुला नाही वाटत या गोष्टी अशक्य आहे तसं?" "अशक्य? कालच रात्री एकानं मला जवळजवळ धरलंच होतं." "हे बघ, असं काही बनवून." "तो सोनाराचा रघु होता, 2 दिवसांपूर्वी पुरलेला." मीरा शहारून एकदम स्तब्ध झाली. त्याचा हात हातात घेत ती म्हणाली, "एकनाथ, तू खरं सांगतो आहेस? धापा नाहीत?" "नाही." त्यानं थोडक्यात रात्रीचा प्रसंग वर्णन केला. "आणि तू एकटानं इथं आलास? नुसत्या माझ्या सांगण्यावर कोण विश्वास ठेवील? त्यांना काहीतरी पुरावा दाखवायला हवा ना. त्यासाठी मी आलो होतो." त्याच्या हातातला लाकडी सूळ पाहून मीरा पुन्हा एकदा शहारली. "हे बघ, त्या शिन्नेंच्या पडक्या वाड्यापलीकडे सखूबाईचा वाडा आहे ना, तिथं माझे एक मित्र राहतात, जयदेव व्यास. ते आणि त्यांचे एक मित्र डॉक्टर रामदास जैन कालच माझ्याकडे आले होते आणि मला असलंच काहीतरी सांगत होते. संध्याकाळची बाहेर पळू नकोस. कोणाही अनोळखी माणसाला आत ये असं म्हणू नकोस. मला तेव्हा ते सगळं अतिशयोक्तीच वाटलं होतं. पण आता म्हणजे आणखी एक दोघांचा विश्वास आहे तर. त्यांना वाटतो तो दंडी, तोच मुख्य आहे, तोच इथं असतो. मी त्याच्यासाठीच आलो होतो. चल ना, आलो आहोतच तर मग एकदा पाहून घेऊ, मग जाऊ बाहेर." आणि तो भाला?" ती खाली पाहत म्हणाली. "हो, आता दिसला तर त्यांच्या छातीत खुपसणार आहे." "माझ्याच्यानं नाही ते व्हायचं." "माझ्याच्यानं होईल." एकनाथ शांतपणे म्हणाला. "काल रात्रीच तर रघु माझ्या खिडकीबाहेर लटकत होता, एखाद्या लठ्ठ किड्यासारखा, आणि त्याचं ते मातीनं भरलेलं तोंड, लाल होठ आणि कुचीदार दात. तिचा हात ओढताच ती निमूटपणे एकनाथच्या मागून निघाली. तो वयानं लहान होता, पण त्याची खात्री, त्याचा निर्धार तिच्या शतपट होता. त्याच्या शब्दांवर शंका घ्यायचा विचारही तिच्या मनात आला नाही. बाहेरच्या 2 खोल्या त्यांनी पाहिल्या होत्या. त्या रिकाम्या होत्या. तिथून ते आत आले. आत माझघरासारख्या 2-3 खोल्या होत्या, तशाच घाणीनं भरलेल्या, रिकाम्या. आणि मग तिथून ते स्वयंपाकघरात आले. एकनाथ खालच्या आवाजात बोलत होता. "तुला एखादं देवाचं स्तोत्र येतं का? ते आठवून ठेव. ऐनवेळी ते म्हणावं लागेल. दुसरं काही बरोबर नाही ना? मी आईची जपाची माळ आणि देवाचं तीर्थ आणलं आहे. त्याचं तिथं काही चालणार नाही."
आता आपण जाऊया का? मीरा चाचरत म्हणाली. दिवसा त्यांची काहीही भीती नाही, पण तरीही त्यांच्यातलं कोणी दिसलं तर त्यांची नजर टाळायची. त्यांना सूर्यास्तापर्यंत हलता येत नाही, पण ते नजरेनं माणसाला जखळून ठेवू शकतात. एकदा छातीत हा भाला आरपार खुपसला की, अशी काय पाहते आहेस माझ्याकडे? एव्हाना त्यांनी किती जणांना पछाडलेलं आहेस देवासच माहीत. दिवसागणित त्यांच्यात जास्त लोक जमत आहेत. मीरा, काल रात्री मला स्वप्न पडलं होतं. रात्रभर हे लोक रस्त्यांवरून हिंडत आहेत. ओळखीच्या नात्याच्या लोकांच्या दाराशी जात आहेत. त्यांना आत येऊ का विचारत आहेत. फार थोड्यांना काही वेडवाकडं आहे याची शंका येते आणि त्यावर विश्वास ठेवायची त्यांना शरम वाटते. तू तर एखाद्या मोठ्या माणसासारखा बोलतो आहेस. एकदा यांना आत घेतलं की संपलंच. मग तोही त्यांच्यातलाच होतो. दिवसा उजेडी बाहेर जाऊ नयेसं वाटतं. खाण्याचं कोणी नाव काढलं की त्यांना ओकारी येते. मग अंधार झाला की ते हळूहळू ताजेतवाने होतात. एकनाथ, तुला कसं माहीत आहे एवढं सगळं? मी कितीतरी पुस्तकं वाचतो, सिनेमे पाहतो. आणि मग ते स्वयंपाकघरात आले. स्वयंपाकघरात कसली तरी दुर्गंधी पसरली होती. एकदा आईच्या हातून लोणच्याची एक बरणी चुकून कपाटात मागं राहिली होती. वर्षभर तिला आठवणच नव्हती आणि मग तिनं ती उघडली तेव्हा असाच सडका, नासका, कुचका भपकारा आला होता आणि स्वयंपाकघरात तळघराकडे जाणाऱ्या जिन्यावरचं दार उघडं होतं. बाहेर जरासा तरी प्रकाश होता. त्या दाराच्या चौकटीत काळामिट्ट अंधार. जणू तो साधा अंधार नव्हताच. तळघरात जे काही काळं भरलं होतं त्याची जीभ इथपर्यंत आली होती. स्वयंपाकघरातला प्रकाश कमी झाला की ती जीभ वळवळत बाहेर येणार होती. सर्व जागा व्यापून टाकणार होती. तो अंधाराचा चौकोन भयानक, अवर्णनीय भीतीचं प्रतीक होता. तिकडे खाली जायला हवं, एकनाथ खालच्या आवाजात म्हणाला. दोघांनाही त्यांच्या मागं आलेला आवाज एकदमच ऐकू आला. ते गरकन वळले. दारातच मुजामी उभा होता, कमरेवर हात ठेवून दात विचकून हसत. एकनाथनं आटापाट्यासारखा सूर मारून खालून निसटून जायचा प्रयत्न केला, पण मुजामीनं पायानं त्याला अडवलं आणि त्याची मान वर येताच मुठ्ठीनं हनुवटीवर जबरदस्त टोला हाणला. एकनाथची शुद्ध हरपली. एकनाथला परत शुद्ध आली तेव्हा त्याला कोणीतरी जिन्यानं वर नेत होतं. तळघराचा जिना नाही, वरचा, कारण प्रकाश होता आणि हवेत ती दुर्गंधी नव्हती. जिना चढून येताच मुजामेनं, तो मुजामेच होता, लाथेनं एक दार ढकललं आणि आत येताच एकनाथला एखाद्या पोत्यासारखं जमिनीवर टाकलं. पडल्या पडल्या एकनाथचा हात पॅन्टच्या पट्ट्याकडे गेला. तिथला चाकू नाहीसा झाला होता. खालून त्याला मुजामे एखाद्या राक्षसासारखा प्रचंड दिसत होता. त्याच्या हातात दोरीचं एक वेटोळ होतं. एका खिडकीतून उन्हाची तिरीप आत आली होती. अजून दिवस होता तर आशेला थोडीशी तरी जागा होती. मीरा कुठं आहे? पडल्या जागेवरून एकनाथने विचारलं. खाली तळघरात, तिचीच इच्छा होती ती. मुजामे क्रूरपणे हसला. नाहीतर तू तिला मोकळी केल्यावर ती याच घरात कशासाठी थांबली असती? अचानकपणे मुजामेनं एकनाथच्या दोन्ही पायांच्या मध्ये लाथ घातली. ती नेमकी त्याच्या वृषणांवर बसली आणि शरीरभर अगदी असह्य वेदना पसरले. चल उभा राहा. मुजामे खेकसला. तू कशाला इथं आला होतास? तू कशाला मध्ये लुडबुडलास? तिला जवळ नेली होतीस? मुजामेची लाथ परत वर जात होती. एकनाथला हलवत नव्हतं, तरीही एकनाथ धडपडत उभा राहिला. मला माझं काय करणार आहात? ही खोली कोणती आहे माहीत आहे का? दोरीचं वेटोळं हातात घेत मुजामे म्हणाला. याच खोलीत त्या नायिकांनी आत्महत्या केली होती, त्या वरच्या तुळईला फास लावून. इथं तुला बांधून ठेवणार आहे. तुला कसं काय आवडेल ते. मग बघ रात्री कोण इथं या खोलीत येतं ते. त्या एका क्षणात एकनाथच्या मनात एक विलक्षण आमूलाग्र परिवर्तन झालं. जी भीती वाटत होती ती काही कमी झाली नाही, पण भीतीचा विचारांवर जो एक जोखडासारखा पगडा बसला होता तो दूर झाला. जणू विचारचक्रांचे दाते एकमेकात अडकले होते ते आता मोकळे झाले. कधीही नाही इतक्या शीघ्र वेगानं विचारचक्र फिरायला लागली. एखाद्या लहानशा दिव्यात कोठून तरी प्रचंड शक्तीचा स्रोत वाहत लागून तो प्रखर तेजानं तळपायला लागावा तसा.
एकेकाळी खोली आलिशान असली पाहिजे, कारण ती हवेलीच्या मालकांची होती. पण आता खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या, भिंतीवरचा सनला उखळला होता, छत धुळीनं कोळिष्टकांनी काळं झालं होतं. या खोलीची कुप्रसिद्धी त्यानं दुर्गापूरमध्ये खूपच ऐकली होती. अशा खोलीत रात्रीतून एकट्यानं राहायच्या केवळ विचारानंच तो भीतीनं गर्भगळीत व्हायला हवा. पण मनातल्या भीतीवर कसला तरी पायबंद बसला होता. मन बधीर निष्क्रिय होत नव्हतं, आसपासच्या परिस्थितीची दखल घेत होतं. सूर्याची शेवटची किरणं धुरकटलेल्या खिडकीतून आत येत होती. जेमतेम तासाचा अवधी शिल्लक होता. त्यानंतर सूर्यास्त, मग अंधार, मग त्यांचं राज्य. सुटका आवश्यक होती. एवढ्या तासभरात झाली तरच, नाही तर कधीच नाही, कधीही नाही. खोलीत प्रवेश केल्या पहिल्या 5-7 सेकंदातच त्यानं हे सर्व पाहिलं. त्याच्या मनातून हे विचार धावत होते. खोलीच्या मध्यभागी उभा राहा. मुजामे खेकसला. खोलीत जुन्या जमान्यातला एकमेव लोखंडी पलंग होता. त्याच्याकडे तोंड करून एकनाथ उभा राहिला. मुजामे त्याला आता दोरीनं बांधणार होता. त्यातून सुटायला हवं होतं. कोणत्या तरी पुस्तकात वाचलेलं काहीतरी त्याच्या मनात या प्रज्वलित, तीक्ष्ण, धारदार अवस्थेत आठवलं. हुडिनी, सुटकेचा जादूगार. तुरुंगाच्या कोठडीतून, बँकांच्या वॉल्टमधून, लोखंडी ट्रंकांतून, नदीच्या टाकलेल्या पात्र्याच्या पेट्यातून स्वतःची सुटका करून घेणारा विलक्षण माणूस. साखळ्या, दोरखंड, हातकड्या, चिमटे कशानंही त्याला बांधून ठेवता येत नसे. त्याच्या चरित्रात त्यानं आपल्या यशाचं रहस्य सांगितलं होतं. ते आता एकनाथला आठवलं. श्वास खूप खूप जोरानं घ्यायचा आणि छातीत साठवून ठेवायचा. हाताच्या मुठ्ठी घट्ट आवळून हातांचे, दंडाचे, मानेचे, छातीचे, मांड्यांचे, नडगीचे स्नायू अगदी ताठ करायचे. बांधणाऱ्यानं बांधून टाकल्यावर मग सर्व शरीर संपूर्णपणे सैल सोडायचं. दोर अगदी किंचितसे सैल पडतात. सुटकेच्या सर्व हालचाली संथपणे, सावकाशपणे करायच्या. घाई नाही. शरीरावर ताण येऊ द्यायचा नाही. जरासा घाम आला की दोर किंवा साखळ्या आणखी सहजपणे सरकतात. त्याची मदत होते. वाचताना त्याला वाटलं होतं किती सोपी गोष्ट. आता ती आचरणात आणावी लागणार होती. आणावीच लागणार होती. जीवन मरणाचा प्रश्न होता, किंबहुना त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न होता. आणि त्याच्या एकट्याचाच नाही, सर्व गावाचा, किंबहुना सर्व मानव जातीचा. खाली नीज. मुजामे खेकसला. त्यानं दोरीचं वेटोळं उलगडलं होतं. एकनाथ खाली निजला आणि त्यानं खूप खोल श्वास घेतला व सर्व शरीराचे सर्व स्नायू तट्ट फुगवले. मुजामेनं एकनाथचे दोन्ही हात पाठीमागं एकत्र आणले, दोरीनं घट्ट बांधले. मग दोरीचा फास केला. तो त्याच्या मानेभोवतालून मागं घातला. तिथं एक सरकती गाठ बांधली. मग दोरी त्याच्या दोन्ही पायाखालून घेऊन करकचून बांधली. खालच्या नाजूक भागावर दोरीचा ताण येताच एकनाथच्या तोंडून एक बारीकसा आवाज आलाच. खदाखदा हसत मुजामे म्हणाला, आता तुझी ती दौलत फार काळ राहणार नाही आहे तुझ्यापाशी. धन्यांची एक गाठ पडली की. त्यानं हाताने एखादी वस्तू पिळल्याचा क्रूर अभिनय केला. एकनाथ काहीही बोलला नाही. त्याला पोटातला श्वास रोखून धरायचा होता. मुजामेनं दोरी त्याच्या मांड्यांभोवती, मग गुडघ्यांभोवती, मग घोट्यांभोवती आवळली. किती कापतो आहेस? मुजामे छद्मी आवाजात म्हणाला. एवढ्यातच? धन्यांची भेट व्हायच्या आधीच? आणि शरीर किती ताट केलं आहेस. पण इतकं भिण्याची काही जरुरी नाही. धनी तसे दयाळू आहेत. इथं कितीतरी लोक आता त्याचे अगदी जवळचे मित्र झाले आहेत. तूही होशील. सुरुवातीस एकच लहानशी टोच, डॉक्टरांच्या सुईसारखी, मग सगळा आराम, सगळी मजा, आणि मग तू मोकळा, मित्रांना भेटायला, आईवडिलांना भेटायला, रात्रीचे ते झोपले की त्यांना भेटायला. मुजामे मागं सरला. खाली पाहत म्हणाला, आता मी जातो. तुझ्याबरोबर होती ती फुलछडीची व्यवस्था करायची आहे. मग येतोच आहे परत. मुजामे गेला. त्यानं दार दानदिशी लावून घेतलं. बाहेरून कडी घातल्याचा आवाज आला. त्याची पावलं दूर दूर जात ऐकू येईनाशी झाली. इतका वेळ दाबून धरलेला श्वास एकनाथनं आता सोडला. अंगाभोवतीच्या दोऱ्या किंचितशा सैल झाल्या.
किंचितशाच पण झाल्या. एकनाथ अगदी शांत, अजिबात हालचाल न करता पडून होता. त्याच्या मनातून, मेंदूतून अजूनही तो अनोख्या, अनैसर्गिक शक्तीचा प्रवाह वाहतच होता. तो होता तिथूनच त्याला समोरची गंजकी खाट, तिच्या मागची धलपे पडलेली भिंत दिसत होती. भिंतीच्याच एका लहानशा भागावर त्यानं आपलं सर्व लक्ष एकाग्र केलं. मनातले बाकीचे एकूण एक विचार पार पुसून टाकले. एकाग्रता, संपूर्ण एकाग्रता आवश्यक होती. मनात भीतीचा, चिंतेचा लवलेशही असता कामा नये. शरीर अगदी सैल हवं. सुटका आधी मनासमोर संपूर्ण तपशीलवार साकार झाली पाहिजे. त्याआधी शरीराचं एवढंसं नकही हालता कामा नये. सर्व क्रम, सर्व पायऱ्या मनासमोर स्पष्ट हव्यात. एकनाथ शांतपणे भिंतीवरच्या एका पांढऱ्या डागाकडे पाहत होता. एखाद्या सिनेमाच्या पडद्यासारखा पडदा, आणि त्याचं शरीर जसं आणखी सैल पडलं तसं त्याला त्या पडद्यावर एक चित्र दिसायला लागलं. पिवळा शर्ट, निळी चड्डी घातलेला एक सामान्य मुलगा, खाली कुशीवर निजलेला. त्याचे हात मागं बांधलेले होते. गळ्याभोवती दोरीचा फास होता. जरा जोरात धडपड केली की तो फास आवळला जाणार होता आणि त्याला गळफास बसणार होता. एकनाथ भिंतीकडे पाहत होता. तो स्वतः तसूभरही हलत नव्हता, पण भिंतीवरची आकृती सावकाश हलायला लागली होती आणि तो त्या हालचाली डोळ्याची पापणीही न लवता पाहत होता. तो एक प्रकारच्या समाधीच्या अवस्थेत पोचला होता. आपलं शरीर, आपली अवस्था, मुजामे, आसपासची खोली, मीरा, खालचं ते तळघर, सर्व काही तो पार विसरला होता. समोरची खाट दिसत नव्हती की भिंत दिसत नव्हती. दिसत होती ती फक्त एका लहान मुलाची आकृती, जी आकृती शरीराच्या अत्यंत लहान पण संपूर्ण नियंत्रित हालचाली करत होती. आणि मग सरतेशेवटी त्यानं स्वतः हालचालींना सुरुवात केली. फक्त मनगटच. एकमेकांच्या दिशेनं गोलाकार अगदी ताणले गेल्यावर अंगठ्यापाशी दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना स्पर्शत होते. मनगट आणि त्यावरचा हात यांच्याखेरीज शरीराचा इतर कोणताही भाग कणानंही हलत नव्हता. घाई नाही, धावपळ नाही. शरीरातून घाम यायला लागला तसे हात जास्त सहजतेने हलायला लागले. तळवे एकमेकांना जास्त भिडत होते. दरवेळी दोरी आणखी जराशी सैल होत होती. आता त्यानं हात वळवून मग अंगठे आणि बोटं हलवायला सुरुवात केली. 5 मिनिटं होऊन गेली होती. हात घामानं ओले झाले होते. हा घाम केवळ शारीरिक हालचालींनीच आला नव्हता. एकनाथच्या नकळत त्याच्या शरीरातील मज्जासंस्थेवर ताबा आला होता. हात ओले झाले होते. आता तो हात वर खाली हलवू शकत होता. गळ्याभोवतालचा फास जरासा आवळला, पण उजव्या हाताभोवतीची दोरी खाली सरकत होती. सुटकेच्या कल्पनेनं क्षणभर सर्व शरीर उत्कंठित झालं. त्याबरोबर त्याने सर्व हालचाली थांबवल्या. मन पुन्हा एकदा संपूर्ण निर्विकार झाल्यावर पुन्हा हालचाल सुरू. वर खाली, वर खाली, वर खाली. प्रत्येक वेळी तसून प्रगती. आणि एकाएकी त्याचा उजवा हात मोकळा झाला होता. काही वेळ त्यानं तो तसाच राहू दिला. बोटांची हालचाल व्यवस्थित होत आहे याची खात्री झाल्यावर मग बोट सावकाश डाव्या मनगटाभोवतालच्या दोरीखाली सरकवलं आणि ती दोरी हळूहळू खाली घेतली. डावाही हात आता मोकळा झाला होता. दोन्ही हात समोर आणून तो काही वेळ डोळे मिटून पडून राहिला. एवढ्यानं काहीच झालं नव्हतं. ही तर सुरुवात होती. गळ्यामागची गाठ सोडवताना मानेभोवतालचा फास आवळणार होता. खालचीही दोरी घट्ट होणार होती. पण त्या वेदना सहन करण्याखेरीज इतर मार्गच नव्हता. एक मोठा श्वास घेऊन त्यानं बोटांनी हलके ती गाठ चाचपायला सुरुवात केली. एका हातानं दोरी ओढल्याखेरीज गाठ सोडण्यास पुरेशी माया राहत नव्हती. दोरी ओढतच फास आवळला गेला. गाठ काही केल्या सुटेना. छाती पेटल्यासारखी झाली होती. डोळ्यांसमोर रंगीबिरंगी वर्तुळांचा नाच सुरू झाला होता. पण तरीही त्यानं मनावर ताबा ठेवला. बोटांवरचं नियंत्रण कमी होऊ दिलं नाही. एक गाठ सुटली, 2 गाठी सुटल्या. फास सैल झाला होता. दोरी सरकवत त्यानं कानापर्यंत आणली. मान वाकवली आणि एक जोराच्या हिसक्यात ती काढून घेतली. खाली झालेल्या वेदनेनं तो जवळजवळ किंचाळलाच. मग ती वेदना जरा कमी होत सहनशक्तीच्या आवाक्यात आली. मग त्याचं लक्ष खिडकीकडे गेलं. ऊन आता नारंगी पिवळट झालं होतं. सूर्यास्ताची वेळ झाली होती आणि दाराला बाहेरून कडी होती.
पायाभोवतालच्या गाठीकडे त्यानं आता लक्ष वळवलं. इतक्या वेळच्या कठोर परिश्रमानं बोटं थकली होती. मनाची एकाग्रता सारखी ढासळत होती. मनावर पुन्हा पुन्हा ताबा मिळवावा लागत होता. वेळ लावणाऱ्या मंद गतीनं एक एक गाठ सुटत होती. शेवटी त्याच्या मांड्या, गुडघे, गोटे सर्व मोकळे झाले. तो उभा राहिला आणि जवळजवळ कोलमडलाच. दोन्ही पाय कमरेपासून घोट्यांपर्यंत चोळल्यावर त्याच्यातली बधिरता गेली. तो खोलीतल्या खोलीत 5-5 पावलांचे हेलपाटे मारू लागला. खालून एक दरवाजा दान दिशी लावल्याचा आवाज आला. एकनाथ एकदम ताठ झाला. मुजामे! खोलीत खिडकीत जाम बंद होती आणि इतक्या उंचीवरून सुटणार कसा? कपाळावरचा घाम पुसून त्यानं खोलीभर नजर टाकली. जुने कागद, जुनी पोती, समोरची लोखंडी खाट. तो खाटेजवळ गेला. एक बाजू उचलली आणि इतका वेळ त्याच्याकडे पाठ फिरवलेल्या दैवानं आता प्रथमच त्याला हात दिला. खाटेचे पाय फिरकीचे होते आणि एक ढिला होता. बाहेरच्या बोळात पावलांचा आवाज यायला लागला तेव्हा खाटेचा जाळ लोखंडी पाय फिरवून सुटका करून एकनाथनं हातात घेतला होता. खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा एकनाथ डावीकडच्या दारामागं उभा होता आणि खाटेचा लोखंडी पाय त्यानं दोन्ही हातांनी डोक्यावर उगारला होता. चला बच्चमनजी, आता तुमची. मुजामे बोलत बोलत दारातून अर्धा हात आल्यावर त्याला समोरची दोरीची रिकामी वेटोळी दिसली. आश्चर्याचा धक्का इतका जबरदस्त होता की जवळजवळ सेकंदभर तो नुसता समोर पाहत उभा राहिला. एकनाथला सर्व हालचाली मुंगीच्या गतीनं होत आहेतच वाटलं. त्यानं मुजामेच्या डाव्या कानशिलाच्या किंचित वर नेम धरला आणि लोखंडी पाईप दोन्ही हातांनी जोरानं खाली आणला. त्याचवेळी मुजामे मान वळवत होता. रक्ताची चिळकांडी उडाली. मुजामे वेडावाकडा धडपडत खोलीत आला. त्याचा हात पुढं येताच एकनाथनं पुन्हा पाईपचा टोला हाणला. यावेळी पाईप मुजामेच्या टकलावर बसला आणि रक्त येत असतानाच तो खाली कोसळला. एखादं अंड फुटावं तसं त्याची कवटी फुटली होती. मुजामेचे डोळे पांढरे झाले होते. 2 हात 2 बाजूंना पसरले होते. लोखंडी पाईपचा खालचा भाग रक्तानं माखला होता. लाल लाल भडक रक्त. रक्ताकडे त्याला पाहाविनाच. हा बहुतेक मेलेला दिसतो. एकनाथच्या मनात विचार आला. मनात खेद नव्हताच, उलट आनंद होता. तो मुजामेला वळसा घालून दाराकडे निघाला. मुजामेचा हात त्याच्या घोट्यांभोवती आवळला. करून एकनाथनं पाय सोडून घ्यायचा प्रयत्न केला, पण त्या हातांची पकड पोलादी होती आणि आता मुजामेची नजर त्याच्यावर खिळली होती. कपाळावरून रक्त वाहत होतं, पण त्यातूनही ती नजर क्रूरपणे, निर्विकारपणे त्याच्यावर खिळली होती. मुजामेचे ओठ हलत होते, पण काहीही शब्द बाहेर पडत नव्हते. मग निरुपाय होऊन एकनाथनं पाईप परत वर उचलला आणि जोरानं मुजामेच्या मनगटावर खाली आणला. एकदा, आणखी एकदा, आणखी एकदा. गवताच्या काड्या मोडाव्यात तशी मनगटाची हाडं कडाकडा मोडली. हातांची पकड ढिली झाली आणि एकनाथ धावतच बाहेर गेला. त्याने एकदाच मागे वळून पाहिलं. मुजामे मान हलवत होता. दोन्ही हातांची उघडझाप करीत होता. आता मनावरचा आणि शरीरावरचा सर्व ताबा पार गेला होता. भीतीची भरती काठोकाठ भरली होती. 1-1, 2-2 पायऱ्या गाळीत तो जिन्यावरून वाऱ्यासारखा खाली आला. पुढचा हॉल सावल्यांनी भरला होता. अंधारला होता. एकनाथ स्वयंपाकघरात आला. मावळत्या सूर्याची शेवटची लाल नारंगी किरणं दारातून आत आली होती. एकनाथची नजर त्या उघड्या तळघराकडे जात होती. शहारून दुसरीकडे वळत होती. लुचाईची वेळ अगदी जवळ आली होती हे त्याला दिसत होतं. मीरा तिथं तळघरात होती. तिला वाचवण्यासाठी तो जर तळघरात गेला तर नक्कीच त्यांच्या हाती सापडेल आणि त्या रघुसारखा होईल. पण तरीही तो त्या काळ्या भगदळापाशी गेला. एवढंच नाही तर 3 पायऱ्या खाली उतरला सुद्धा. मग मात्र भीतीची शरीरावर मात झाली. त्याच्यानं हालचालच करवेना. तो कापत होता. डोळ्यातून घळाघळा पाणी येत होतं. मीरा! तो किंचाळला. असशील तिथून पळ, धाव. नाथा! तिचा थकलेला आवाज खालून आला. सगळा अंधार आहे, मला काही दिसत नाही रे. खूप मागं एक आवाज आला. कोणीतरी स्वतःशीच खदखदून हसला.
मीरा किंचाळली. किंचाळीचं विव्हळणं झालं. मग तेही थांबलं. तरीही थरथरत्या लटपटत्या पावलांवर एकनाथ तिथंच उभा होता. आणि मग खालून एक आवाज आला, वरकरणी प्रेमळ, त्याच्या बाबांसारखा. एकनाथ, ये की रे खाली. तू खरंच खूप हुशार आहेस हा. त्या आवाजात काय जबरदस्त शक्ती होती. त्याला जाणवलं की आपली भीती ओसरत आहे. पायांना गती येत आहे. खालच्या दिशेनं त्यानं अडखळत एक पायरी घेतली सुद्धा. आणि मगच त्यानं मोठ्या शिकस्तीनं स्वतःवर ताबा मिळवला. ये ना खाली. तो आवाज आता जवळ आला होता. वरकरने मित्रत्वाचा, पण त्याखाली पोलादी आज्ञा होती. एकनाथ खालच्या अंधाराकडे तोंड करून ओरडला, मला माहिती आहे तू कोण आहेस ते. तू दंडी आहेस. आणि तो तीरासारखा धावत बाहेर निघाला. मागचं दार उघडं होतं. बहुतेक मुजामे परत आला तेव्हा तसंच राहिलं असावं. एकनाथ त्यातून एखाद्या बंदुकीच्या गोळीसारखा निघाला. तो अगदी पेलेच्या चौकात येईपर्यंत थांबला नाही. तो दंडी अजूनही त्याच्या पाठलागावर येण्याची शक्यता होती. पण इतक्या लोकांनी गजबजलेल्या रस्त्यावर धोका नव्हता. तो घरी पोहोचला. आई आणि वडील बाहेरच्याच खोलीत बसले होते. आलास का एकदाचा? आईच्या आवाजात सुटकेचा निश्वास होता. उशीर का केलास? बाबा उठत होते. काळजीचं रूपांतर रागात झालं होतं. तुला सांगितलं होतं ना अंधार व्हायच्या आत घरात येत जा म्हणून. तू काय आता लहान आहेस? गावात वेडेवाकडे प्रकार होत आहेत. तू आपला मूर्खासारखा काळोखात भटकत असतोस. एकनाथला माहीत होतं 2-4 सपाटे देण्याचीही प्रस्तावना होती. तो काहीच बोलला नाही. थांब, तुला चांगला धडा दिल्याखेरीज तुझ्या ध्यानात राहायचं नाही. मग तो मार. एकनाथनं सर्व काही निमूटपणे सहन केलं. आणि रात्री अर्थात शांत झोप अशक्यच होती. दिवसभरात इतके विलक्षण, थरारक, भयानक प्रसंग घडले होते. अगदी पहाटे पहाटेच त्याचा डोळा लागला होता. खिडकीच्या काचेवर नखं खरडत होती. एका क्षणी तो झोपेत होता. दुसऱ्या क्षणी टक्क जागा झाला. झोपेतली भयानक स्वप्न आणि प्रत्यक्षातले भयंकर प्रकार, दोन्हीत फरक होताच कुठं? काचेबाहेर अंधारात मीराचा पांढरापेक चेहरा होता. एकनाथ, नाथा, मी येऊ का? एकनाथ खाटेवरून खाली आला. पाय, सर्व शरीर गारठलं होतं. तू जा इथून जा, तो निर्जीव आवाजात म्हणाला. त्याला दिसत होतं की तिच्या अंगावर तेच कपडे होते, तीच साडी, तोच ब्लाऊज. एकनाथा, नाथा, तुला वाटत इतकं ते वाईट नाही. तिचे डोळे सपाट, काचेचे, काळे मृत होते. ती हसली तेव्हा पांढऱ्या हिरड्यांवर तीक्ष्ण दात चमकले. खरंच छान असतं. मला आत येऊ दे, मग मी तुला दाखवते. मी तुला. तू जा इथून. तो तेच शब्द पुन्हा पुन्हा म्हणत होता. आमच्यापैकी कोणाच्या तरी हाती तू लागणारच एकनाथ, ती म्हणत होती. आम्ही आता खूप जण झालेलो आहोत. मला येऊ दे ना. मला भूक लागली आहे. तिनं हसायचा प्रयत्न केला, पण त्या विद्रूप आविर्भावानं त्याच्या हाडांचं तर पाणीच झालं. त्यानं मागची जपमाळ पुढं आणली आणि काचेपाशी धरली. ती पिस्कारात मागं सरली. काही क्षण ती तशीच हवेत अंधांतरी तरंगत राहिली. मग तिची आकृती धूसर आणि अस्पष्ट होत होत नाहीशी झाली. शेवटचं दृश्य तिच्या चेहऱ्याचं होतं. त्या चेहऱ्यावर एक लालसा, वासना, वकवक आणि त्याखाली एक दारुण दुःख याचं मिश्रण त्याला दिसलं किंवा दिसल्यासारखा भास झाला. रात्र पुन्हा एकदा शांत नीरव झाली. आम्ही आता खूप जण आहोत, ती म्हणाली होती. खाली त्याचे आईवडील झोपले होते. त्याच्या पोटात भीतीनं गोळा आला. त्यांच्या भोवती वावरणाऱ्या भयानक संकटाची त्यांना पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. कोणाकोणाला होती? तिनं 1-2 नावं घेतली होती. एक ते कोणी जयदेव व्यास, दुसरे कोणी रामदास, डॉक्टर रामदास. त्याला त्या दोघांची आधी भेट घ्यायला हवी. मीरा त्यांच्याकडं जाण्याआधी, का ती आधीच तिथं पोचली होती. त्याचे पाय भीतीनं गर्भगळीत झाले. मग कोण राहिलं? देवा,